वाढदिवसानिमित्त आमदार संजय पुराम यांची अखेर अनोखी भेट. चिरचाळ बांध येथे भव्य मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त चिरचाळ बांध येथे भव्य आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संजय पुराम मित्र परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेत विविध आजारांची तपासणी करून घेतली. यावेळी गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले, तर मोतीबिंदूग्रस्त रुग्णांसाठी नागपूर येथे मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी आमदार केशव मानकर यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. नेत्र तज्ज्ञांनी डोळ्यांची तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप केले. तसेच मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांवर नागपूर येथे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. तपासणी, औषधोपचार, नेत्रसेवेचा लाभ घेत नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम अनेक गरजूंसाठी आरोग्याची नवी आशा ठरला. उपस्थित मान्यवरांनी आमदार संजय पुराम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्यात यावेत अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली. सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया. वाढदिवसानिमित्त आज शिबिरात ठेवण्यात आलेलं काय सांगा? मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया. आज माझे पती आमगाव विधानसभा 66 आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही हा भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये आपण अनेक लोकांच्या तपासण्या करतो. त्यामध्ये त्यांना मोत्याबिंदूचं ऑपरेशन असेल तर नागपूरला शालिनीताई दत्तामेघे यांच्या टीमच्या द्वारे त्यांचं ऑपरेशन केलं जातं मोत्याबिंदूचं. तसंच अनेक आजाराच्या तपासण्या केल्या जातात आणि मोफत चष्मासुद्धा वाटप आम्ही करतो. जवळपास किती लोकांना इथं आरोग्याचं? साधारणतः 1000 लोकांचं आमचं टार्गेट होतं आणि 1000मध्ये साधारणतः 600 ते 700 चष्मे वाटप, त्यात 150-200 मोत्याबिंदूचं ऑपरेशन आणि बाकी ज्यांना काही गाठ असेल किंवा कॅन्सरचं काही लक्षण असेल अशा लोकांना तिथे आम्ही शालिनीताई दत्तामेघे इथे 12 तारखेला त्यांची गाडी येऊन त्यांना नेतील आणि त्यांच्या इतर सगळ्या तपासण्या करून त्यांचा इलाज केला जाईल. आणखी काय काय उपक्रम राबवण्यात येणार आहे? उद्याचा त्यांचा 7 ऑगस्टचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उपकेंद्राचे लोकार्पण सोहळे आहेत, काही वाचनालयाचे लोकार्पण सोहळे आहेत त्यांच्या आमदार निधीतून केलेले. तसंच भव्य रक्तदान शिबिरसुद्धा आयोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी रक्तदान शिबिरामध्ये 161 लोकांनी रक्तदान केलेलं होतं. उद्याचं आमचं साधारणतः 261 लोक ब्लड डोनेट करतील असा आमचा प्रवास सुरू आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गंगाबाईची टीम रक्तदान घेण्यासाठी बोलवलेली आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी भव्य रोगनिदान शिबिर आणि चष्मा शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. अजून काय काय कार्यक्रम आहेत निमित्त? मी आमदार होण्याच्या पूर्वी जिल्हा परिषद क्षेत्रातून सविता पुराम माझ्या धर्मपत्नी निवडून आल्या होत्या आणि 2011 पासून आपण या चष्मे वाटप, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया अशा आरोग्यदायी कार्यक्रमाला आपण त्यावेळेस सुरुवात केली. आज जवळपास 16 वर्ष होत आहे. सतत आपण जनतेच्या सेवेत सतत कार्यरत आहोत. त्यांचे अडीअडचणी, त्यांचे दुःख, त्यांच्या जे काही समस्या असतील ते आपण सोडवतो, पण त्याचबरोबर आरोग्याची आपण विशेष काळजी घेतो. जसं आज कॅन्सरसारखे आजार असतील, हार्टसारखे असतील बिमाऱ्या, अजून काही किडनी असेल, लिव्हर असेल, शुगर असेल, BP असेल, असे अनेक आजार लोकांना असतात, परंतु ते तपासणी करत नाही. त्याच्यामुळे त्यांना समजतही नाही की आपल्याला नेमकी बिमारी कोणती झाली आहे. आणि म्हणून आपण ते सर्व तपासण्या मोफत माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण हे कार्यक्रम करत असतो.